अरे आई अजून आली नाहीये आणि मला अभ्यास पण करायचा. अरे यार तुला अभ्यास करू नका असं कोण म्हणतंय का? हा विश्वास, तुला मित्रांमध्ये मुळीच इंटरेस्ट नाही. दोस्तांबरोबर त्यांच्यासाठी थोडा वेळ स्पेंड करायला हवा, त्यांना थोड़ा वेळ द्यायला हवा. पण तू तो दोस्ती के बारे में कुछ जानता ही नहीं रे. चल ना यार, जास्त भाव खाऊ नकोस. रात्रीचा शो आहे, खाऊ पिऊ पिक्चर बघू मजा करू आणि मग तिकडून आल्यावर कर ना अभ्यास. अरे तसं नाहीये रे. अरे आई सुद्धा घरी नाहीये आणि माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये. बस क्या, तुला पैशासाठी कोणी विचारलं? अरे बाबा हे बघ, पैसे मित्रांसाठी खर्च करण्यासाठी एक वेगळाच आनंद असतो. हे आपले मजेचे दिवस आहेत, मस्तीचे दिवस आहेत, ते आपल्याला नेहमी आपल्या बरोबर ठेवायचे. काय मग आता येशील ना तू आमच्या बरोबर? बघतो, आईला विचारतो. ए डॅनी, हा काय सुधारणार नाही हा. अरे आईला विचारायला तू काय कुकुल बाळ आहे आणि आई जा म्हणून सांगणार आहे? हे बघ, हातात पुस्तक घे आणि आईला सांग मी मित्रांकडे अभ्यासाला जातो. व्हेरी सिंपल. यार तू असंच कर. तुला सांगतो ना विश्वास, त्या बिग स्क्रीनवर पिक्चर बघायला लई मजा येते. अरे तू एकदा येऊन तर बघ. ओके ओके, आम्ही जातो. रात्री 8:30 वाजता सिनेमॅक जवळ आहे. ओके चल तर विश्वास, भेटू मग. चल बाय. चल बाय. मला आता समजलं प्रभू रामचंद्रांनी मला इकडे येण्यास का सांगितलं ते. कारण या घरात आज राहू केतूंनी प्रवेश केला. प्रभूंच्या आज्ञेनुसार त्या घरातील सर्व घडामोडी त्यांना नीट सांगाव्या लागतील. बघू पुढे काय होतं ते, पण नीट लक्ष ठेवायला हवं मला. मग प्रभूंना सांगतो. जय श्रीराम. आई आज पोळ्या नाही करत आहेस? नाही ग छाया, आज मी खूप दमले. आज आपण असं करूया, पिठलं भात खाऊया, गरम गरम. चालेल गाई. तुझ्या हातचं पिठलं भात म्हणजे वाव. काय ग, अभ्यास झाला का तुझा? करते गाई. आई मी जरा मित्रांकडे 2-3 तास जाऊन येतो. आता यावेळी? अरे किती रात्र झाली आहे. आता तू जाणार कधी आणि येणार कधी? हा, आणि मग अभ्यास करणार कधी? हा, आणि तुला आत्ताच मित्राकडे जायची काय गरज? घरात बस आणि कर अभ्यास. अगं मी कधी मित्राकडे जातो का? आई माझ्याकडे एक पुस्तक नाहीये. मी मित्राकडे मागितलं तर मित्र म्हणाला की तूच ये माझ्या घरी, आपण दोघे मिळून अभ्यास करू. आई म्हणून जातोय मी. पाहिलं राहून याच्या किती लवकर मती भ्रष्ट केली ती. किती खोटं बोलतो हा मुलगा. ठीक आहे, तू जा, पण गरम गरम पिठलं भात खाऊन जा. आई मी आल्यावर जेवीन. हा, देवा श्रीरामा, काय चाललंय काय माझ्या या घरात? प्रभू, आपण कुठे आहात?
मला काही सांगायचं आहे. माझी मनस्थिती फारच विचित्र झाली आहे. बजरंगा, मी अगदी तुझ्या समीप आहे. काय सांगायचं आहे वत्सा तुला? प्रभू, आपल्या आज्ञेनुसार मी आपण सांगितलेल्या घरी गेलो. प्रभू, एका चांगल्या घरात कलीने नुकताच प्रवेश केलेला मी पाहिला आणि माझे मन व्यथित झाले. वत्सा, मी जाणतो सगळं. आता पुढे काय होणार आहे याची मला कल्पना येत आहे. तेव्हा मी पुढे आता काय करावे? आपली मला काय आज्ञा आहे? बजरंगा, आता तू फक्त एका दर्शकाप्रमाणे तटस्थ राहा. काही करू नकोस, कारण अजून बरंच काही व्हायचं आहे. त्यानंतरच मी तुला पुढील आदेश देईन. प्रभू, एक शंका आहे. विचारू? निसंकोचपणे विचार बजरंगा. प्रभू, पुढे काय होणार याची जर आपल्याला कल्पना येत आहे तर त्यासाठी आत्ताच काही योजना? नाही बजरंगा, आपल्याला तसं करता येणार नाही. मानवाला अनेक भावनांनी, अनेक कर्तव्यांनी भरलेले जीवन या भूलोकी व्यतीत करायचं असतं. तो समाजात राहतो. आपलं स्वतःचं जीवन जगत असताना प्रत्येक जण कळत न कळत समाजाबरोबर बांधिलकी निभावत असतो. आपल्या चांगल्या वागण्याचे परिणाम, आपल्या चुकांचे परिणाम समाजासमोर ठेवत असतो. यामुळेच समाज घडत असतो. जर आपण चमत्कारांनी मानवाच्या या घटनापूर्ण जीवनात बदल केले तर हा विधीचा अपमान होईल. विधीचे विधान अटळ असते. आम्हीही 14 वर्ष वनवास भोगला आहे. तेव्हा आता वत्सा, तू शांतपणे तेथे उपस्थित राहत जा. योग्य वेळेला योग्य ते घडेलच. प्रभू, प्रभू, अंतर्धान पावले प्रभू. चला आता बघूया आम्हाला कुठे प्रकट व्हायला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम. कशी आहेस? मस्त. वाट बघत होतीस? कधीपासून वाट सॉरी बघतेय? सॉरी हे काय? नोट्स. ओ माय अभ्यास. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.